शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आली मोठी अपडेट. सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. आता कांद्याचा हमीभाव जो आहे 1580 रुपये प्रति क्विंटल होणार. केंद्राने घेतलेल्या निर्णयाचा सर्व शेतकऱ्यांना फायदा होणार. राहिलेला जो कांदा आहे, या कांद्याचे दर आता 1580 रुपयांनी खरेदी करण्याचा आदेश दिलेला आहे. 26 तारखेचं पत्र आपल्याला मिळालेलं आहे. या पत्राच्या अंतर्गत केंद्र सरकारने आता सर्व कंपन्यांना कांदा जो खरेदी करायचा आहे, हा 1580 रुपये क्विंटलने खरेदी करायचा जाहीर केलेला आहे. यामध्ये आता हे दर जे आहे नाफेड असेल आणि बाजारवाढमध्ये लागू होणार आहे. त्यानुसार आता जो कांद्याचा दर 10 ते 12 रुपयापर्यंत होता, आता 15 ते 16-17 रुपयापर्यंत प्रति क्विंटलचा बाजारभाव 1700 ते 1800 रुपयापर्यंत होण्याची शक्यता आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा सर्वात महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. यामुळे सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. मार्च, एप्रिल, मे मध्ये कांद्याला चांगला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होता. बऱ्याच शेतकऱ्यांनी कांद्याचा स्टॉक केलेला होता. आता जो हमीभाव आहे तो 1300 वरून 1600 रुपये गेल्यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. याचा कितपत शेतकऱ्यांना फायदा होणार? कापूस असेल, तूर असेल, कांदा असेल, ही महत्त्वाची पिके आहे. परंतु यामध्ये कांद्याला सरकारने आता हमीभाव दिल्यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. सध्याचा दराचा विचार जर केला तर 10 ते 15 रुपयापर्यंत ठराविक मार्केटमध्ये 20 सोलापूर असेल, पिंपळगाव, वसंत असेल, लासलगाव असेल 17, 18, 20 रुपयापर्यंत बाजारभाव आहे. परंतु सरासरी दर कमी असल्यामुळे शेतकरी नाराज झालेला होता. या 2 ते 3 महिन्यामध्ये आपण जर विशेष घडामोडी बघितला, युद्धजन्य परिस्थिती असतील, आयात निर्यात बंद असते, सध्या मात्र पेट्रोल डिझेलचे ताणतणाव आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कांदा आता स्थिर ठेवलेला आहे. यापुढील परिस्थिती कशी असणार आहे यावरती आता पुढील कांद्याचा बाजार असणार आहे. कारण यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती सुद्धा सांगितलेली आहे. या अशा परिस्थितीत कांद्याला नक्कीच चांगला बाजार मिळू शकतो. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं? कांदा दर जो सरकारने 16 रुपये प्रति किलो प्रमाणे केलेला आहे, याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होणार? आपल्या परिसरातील हमीभाव केंद्र सुरू झालेले आहे का? नाफेड खरेदी करता आहे का? हे कमेंट करून सांगा. नाशिक जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, हे कांद्यासाठी सर्वात महत्त्वाचे जिल्हे आहेत. नाशिकमध्ये पूर्ण राज्याचा 30 ते 40% कांदा एकट्या नाशिकमधून निर्यात होत असतो. मग आता इथून पुढे कसा दर असणार आहे, कशी निर्यात होणार? कारण का तेल साठे आपल्याला कमी वापरायचे सरकारने आदेश दिलेले आहे. मग अशा परिस्थितीत केंद्र काय पुरवठा करणार, कशा धोरणा राबवणार, याकडे आपलं लक्ष असणार आहे. समुद्रमार्गाने कितपत निर्यात होणार, ही सर्व अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण रोजच्या रोज देत असणार आहे. आपण चॅनल जर नवीन असाल, कांदा उत्पादक शेतकरी असाल, तूर उत्पादक शेतकरी असाल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल, कापूस उत्पादक शेतकरी असतात, तर आपण रोजच्या रोज बाजार दर त्याचप्रमाणे नवीन नवीन अपडेट सर्वात आधी शेतकऱ्यांसाठी देत असतो. व्हिडिओ जर आपणास आवडत असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.